देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। मालेगाव महानगरपालिकेमध्ये बरेचसे अधिकारी कर्मचारी हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी एकाच विभागामध्ये काम करत होते। एकाच विभागात काम करत असताना कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते। सदरील कार्यक्षमता वाढावी, कामामध्ये सुसूत्रता यावी, पारदर्शकता यावी यासाठी या बदल्या करण्यात आलेल्या आहे। कर्मचाऱ्यांमधून अधिकाऱ्यांमधून बरेचसे गैरव्यवहार होत असल्याबाबतही माझ्याकडे नागरिकांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी होत्या। त्या अनुषंगानं प्रत्येक विभागामध्ये महानगरपालिकेचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं, जनतेला चांगल्या नागरी सुविधा मिळाव्या यासाठी या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। यात प्रामुख्यानं लेखाधिकारी यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांना सहाय्यक आयुक्त कर हे पद देण्यात आलेलं आहे। तसेच त्यांच्याकडं सहाय्यक आयुक्त अतिक्रमण या पदाचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। त्यांच्या जागी हरीश डिंबर जे प्रभाग अधिकारी होते प्रभाग क्रमांक 4 साठी त्यांना देण्यात आलेला आहे आणि डिंबर यांच्या जागी श्री फैयाज जे लेखा विभागात काम करत होते आणि अगोदर त्यांना प्रभाग क्रमांक 2 येथील प्रभाग अधिकारी कामाचा अनुभव आहे, त्यांना तिथं देण्यात आलेला आहे। माझ्या कार्यालयामध्ये मान्य आयुक्तांचे स्वीय सहाय्यक म्हणून उद्यान विभागाचे श्री निलेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच प्रत्येक प्रभागामधून ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा एकाच ठिकाणी 5 वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत अशा लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या कामाच्या दृष्टिकोनातून नियोजनातून वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। शिक्षण मंडळातील कर्मचारी काढण्यात आलेले आहेत, ते अन्यत्र देण्यात आलेले आहे आणि शिक्षण विभागात वेगळे कर्मचारी देण्यात आलेले आहेत, कारण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांबाबतही बऱ्याच तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत्या। या अनुषंगानं एक कर्मचाऱ्यांमध्ये संदेश असा जाईल की आपण चांगलं काम केलं पाहिजे आणि चांगलं काम केल्यानंतरच आपल्याला नागरिकांना चांगल्या सुविधा या माध्यमातून देण्यात येतील। तर कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर आकस ठेवून किंवा कुठल्याही वरिष्ठ पदाधिकारी किंवा कोणाच्या दबावाखाली या बदल्या करण्यात आलेल्या नसून ह्या माझ्या स्वतःच्या अनुभवातून मागील 6 महिन्याच्या अनुभवातून या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। निश्चितच अपेक्षा आहे की 1-2 दिवसामध्ये कर्मचारी आपला आपला पदभार स्वीकारतील आणि नव्या जोमानं चांगला कारभार करतील अशी मला अपेक्षा आहे। एकंदरीत किती बदल्या आपण केलेल्या आहे? अधिकारी, कर्मचारी, मानधनवरील कर्मचारी असे मिळून जवळपास 125 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। काही प्रभाग अधिकाऱ्यांच्या 4 प्रभाग अधिकारी क्रमांक 4 प्रभाग 4चे प्रभाग अधिकारी यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांना लेखा विभागात लेखाधिकारी या पदाचा पदभार देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी श्री फैयाज हे लेखा विभागात वरिष्ठ लिपिक होते, त्यांना प्रभाग 4चा प्रभाग अधिकारी पदाचा पदभार सोपवलेला आहे।